एक निमिष सुद्धा मिळणार नाही. उदाहरणार्थ एक मोठासा सेट होता आणि त्या सेटला एक सप्त्यासाठी काहीतरी निधी द्यायची होती आणि निधी द्यायची असताना दारात माणसं आले आणि मोठा असल्यानं उदाहरणकरणाचा होता. आत बोलवलं, बसवलं, चहा पाणी केलं आणि बसल्यानंतर जे त्यांचं रजिस्टर होतं, जे पावती बुक होतं ते समोर ठेवलं. तुम्हाला जेवढी भरायचे तेवढी रक्कम भरा. कोण म्हटलं? सप्ती कमिटी वाले. मग त्या सावकाराने काय म्हटलं, तसं नाही बाबा, माझ्या मनावर नाही, तुम्हाला जेवढी रक्कम भरायची तेवढी रक्कम तुम्ही भरा, मी देतो. त्यावेळेस त्यांनी आता आकडा लिहिला. किती लिहिला? 20 लाख लिहिला, 10 लाख लिहिला, कितीतरी लिहिला. पण लिहित असताना तो इकडे लिहित आहे, पण इतक्यामध्ये त्याला अटॅक आला. सावकाराला इतक्यामध्ये त्याला अटॅक आला, असा अटॅक आला की पुन्हा त्याला फिरून डोळा उघडलाच नाही. अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर 20 लाख रुपये रजिस्टरवर लिहिलं, चेकबुकवर लिहिलं, पण सही झाली नाही. मग आता ते पैसे मान्य होणार आहेत का? बँकेतून निघणार आहेत का? त्याला कोणी देणार आहे का? कोणीच देणार नाही. मग त्यासाठी जर सावकारानं एकच मिनिट सेकंद दे जर म्हणून जर मागितलं, मिळेल का? मिळणार नाही. मग त्यावेळेस माणसाला, ज्यावेळेस शेवटचा क्षण माणूस मोजतो, त्यावेळेस माणसाला मागची आठवण येते आणि एक एक क्षणाचा विचार करून ते मरते वेळेस माणूस जगतो. मी हे केलो, मी ते केलो, मी एवढे घरं बांधली, तेवढी दारं बांधली, असं केलं, तसं केलं, मला कुठं टाकलं? सगळं घर सोडून बाहेर कोणत्याला. मग सोबत काय येणार आहे? आपल्या काहीच येणार नाही. तर काय येणार आहे? आपण जे सत्कर्म केलं, जे दान केलं, जे यज्ञ केलं, जे पुण्य केलं, आपल्या हातून जेवढं काही सत्कर्म घडले तेवढेच कर्म आपल्या सोबत येणार आहेत. किती प्रॉपर्टी कमवलं सोबत येणार नाही, किती दौलत कमवलं सोबत येणार नाही. तुमच्या मुलाला कितीही शिक्षण, उच्च शिक्षण देऊन जर काही जरी बनवलं तरी सुद्धा सोबत येणार नाही. देव म्हणणार नाही, वारे बा पट्ट्या, एवढं मोठं शिक्षण दिलं, एवढा मोठा अधिकारी बनवलास, चांगलं, कधीच म्हणणार नाही. त्याच विरोधात जर शिवभक्त बनला, एखादी कीर्तनकार बनला, साधू बनला, परोपकारी बनला, तर देव मान्य करत. वा, चांगलं काम केलंस, समाजाचं कल्याण केलंस, समाजासाठी आपला पुत्रदान केलास, काहीतरी देव तिथं मान्य करेल. पण अशा गोष्टी संसारातल्या देव सुद्धा मान्य करत नाही. शिवार आपण आपल्या जीवाचं मात्र करून टाकलो, मात्र कुठंच सुख नाही. सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे, एवढं पर्वता एवढं दुःख डोक्यावर घेऊन फिरू लागलो. कशासाठी? क्षणभर सुखासाठी. कुठंतरी सुख मिळेल, कुठंतरी मिळेल म्हणत 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 शेवटचा क्षण मोजतो माणूस, पण त्याला सुख कधी सापडलं नाही. सुख नाव या नावाची वस्तू भेटलीच नाही कधी. सुख कुठं आहे? सुख माणसाला भेटतं कुठं? सुखी केले माझ पार्वती रमण, आपुले भजन देवोनिया. सुख कुठं आहे माणसाला? सुख इथं आहे. सुख त्या देवाचे, संतांचे, साधू संतांचे उपकार मानावं की आपल्यावर एवढे उपकार करून गेले, एवढं सुख देऊन गेलं. पण ते सुख आपल्याला कळत नाही. आपल्याला सुख काय कळतं? मतदान आलं, उमेदवार आले, वाटत आले ना, मला मत द्या, मत द्या म्हटले, 500 1000 आपल्याला दिले, आपल्याला सुख तिथं वाटतं. 1000 2000 दिले, सुख तिथं वाटतं. सुख, खरं सुख कुठं आहे? तर देवाच्या भजनामध्ये सुख आहे. देवाच्या भजनामध्ये सुख आहे. देवोनिया माझ सुखी केले ऐसे. कसं सुखी केलं? देवोनिया माझ सुखी केले ऐसे. कसं केलं? पुन्हा मृत्यू पासे न लाग, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही, पुन्हा या पृथ्वी तलावर येण्याची गरज नाही, जन्माला यायचं नाही आणि मरायचं नाही. त्या संसारातून मुक्त व्हायचं, भवसागरातून मुक्त व्हायचं आणि त्या शिवाच्या चरणी लीन व्हायचं. असं भजन दिलं आणि त्या भजनासाठी आपण इथं जमलेलो आहोत आणि ते भजन आपण केलं पाहिजे.